तुम्हाला एक आज सांगतो की आता आपण राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो काम करतोय। एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, वहिनी असतील, या मंडळींचं सहकार्य निश्चित प्रकारे आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय देता येईल, मला वाटतं आपला सोननार इथं आपले संतोष महात्मे, आपले डॉक्टर विकास महात्मेंचे पुतणे, ते सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या मेंढपाळांसाठी एक नवीन काहीतरी योजना आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ती योजना शासनाच्या वतीनं आपल्याला आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, जे मेंढपाळ आहेत, त्या सर्वांना कसा फायदा होईल, त्यामध्ये सर्व हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळे भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे ही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि सर्वात महत्त्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहित आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचंय, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जे आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो। शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे, त्यामुळे बंधूंनो अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका। हे सरकार, महायुतीचं सरकार, हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे। हे तिन्ही नेते आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत, यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सहकार्य करावं, असंच आपण सर्वांनी एकत्रित